2004 ला शिवाजी आढळराव पाटलांना आपण खासदार केला. आपण 2009 ला पुन्हा चढत्या क्रमांकाने खासदार केलं. 2009 नंतर पुन्हा 2014 ला त्याच्या वरच्या उंचीवर खासदार केलं. म्हणजे पहिला थर नसला, दुसरा थर नसला, तिसरा थर सुद्धा रचून तुम्ही मोकळे झालेले आहात. आता राष्ट्रवादी पिचकारी मारते आपल्याला पाडायला. आपले हल्ली उभे झालेले आहेत. पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर उभा आहे. डगमगू नका. चौथ्या थरावर पुन्हा एकदा चौकार मारायचा आहे आणि शिवाजी आढळराव पाटलांना विजयाची दहीहंडी ही आपण फोडायची सर्वांनी. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी अतिशय जबाबदारीने कामाला लागलं पाहिजे. शिंदे अतिशय चांगले बोलले की चिमणीचं काम करत होते, पण ते चिमणीला त्या पाण्याचं महत्व होतं का थेंबाचं. चिमणीला एका थेंबाच्या पाण्याचं महत्व आहे, आपल्याला सुद्धा एका पत्राचं महत्व आहे. आणि म्हणून दहीहंडी जर विजयाची फोडायची असेल ही आपली भावना आहे. विरोधात आपल्याला चारी बाजूने हा जो गनिम आहे, गनिम याला गनिम म्हणतो. काँग्रेस राष्ट्रवादीवाले हे सगळे गनिम आहेत. कारण आतापर्यंत त्यांनी सत्ता घेतली आणि त्या वाटून खाल्या आणि मोठे झाले. भ्रष्टाचाराचं पुराण या लोकांचं आहे. आणि म्हणून बाळासाहेब दानवे सरकार एक चांगले आमदार ज्यांनी सुंदर अशा पद्धतीने या तालुक्याचं नेतृत्व केलं. परत ते आपल्याला नसू द्या, पण त्यांच्या कष्ट वाया जाणार नाही. त्यांनी पायाबंदी केल्यामुळे शिवसेना उभी राहिली. आपल्याला कसा विसरता येईल. साबिरबाई शेख यांनी मान्य केली म्हणून शिवसेना उभी राहिली. आनंद दिघे साहेबांनी स्वतःचा रक्त दिला म्हणून शिवसेना उभी राहिली. बाळासाहेबांनी विश्वास दिला म्हणून शिवसेना उभी राहिली. आणि शिवसेना भाजप हा अतूट नाता आहे. आणि देशभराची सगळ्यात चांगली भारताची भूमिका आज नरेंद्र मोदी साहेबांच्या खांद्यावर आहे. पाकिस्तान आणि चीन आपल्याला आक्रमण करू इच्छितात, पण त्यांचा मनसुबा कधीही सफल होणार नाही. त्याचं कारण आहे, जोपर्यंत या भूमीतल्या शिवरायांनी कंबर घसले, मावळे हाताचे लागले, औरंगजेबाची ठाम झाली नाही. पुन्हा हिंदुस्थानाकडे बातमी नजरेने पाहिजे. स्वराज्य उभारल्या दिल्लीच्या अटकेपर्यंत हा भगवा घेऊन गेलाय मावळ्यांच्या जोरावर. मला खात्री आहे जोपर्यंत पंतप्रधान पदावर मोदी साहेब भक्कम आहेत, तोपर्यंत चीन आणि पाकड्यांची हिंमत होणार नाही आपल्या हिंदुस्थानाला वाईट नजर टाकायची. ही वस्तुस्थिती आहे. आणि देशापेक्षा कोणी मोठं नाही. मला सांगावं, आपण सगळे देशापेक्षा मोठे आहोत काय? सर्वप्रथम देश आहे ज्या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेबांनी उभी केली. सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला. सर्वसामान्य माणसाला घरातून बाहेर काढून महापौर केलं, आमदार केलं, सरपंच केलं. ही सर्व क्रिया डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची आहे. आणि म्हणून या स्वतंत्र भारताला सन्मानपूर्वक भारताच्या जगाच्या उंचीवर ठेवायचं असेल तर आपल्याला मोदीशिवाय पर्याय नाही. 70 वर्ष राज्य केलं काँग्रेसने. 70 वर्ष. 70 वर्षामध्ये तुम्ही असे रस्ते पाहिजे का? मला खरं सांगा, हे रस्ते जे आपल्या आजूबाजूला रस्ते आहे, हा तुमचा 500 घाटापासून तर थेट आता नगरपर्यंत कसा रस्ता छान झाला. तुमचा आता बरकर पाटील रस्ता, तुमचा गणेश खंडीचा रस्ता, बघा ना रस्ते कसे आजूबाजू झाले. कुणाचं सरकार आहे? सरकार कुणाचं आहे? तुम्ही बोलणार आहे कधी आपलं सेना भाजप असा आवाज ना जास्त ऊन लागले का आपल्याला? आपलं सरकार, आपल्या सरकारची बाजू भक्कम मांडा. आणि आपण जर भक्कम उभं नाही राहिलो तर मात्र विरोधक हल्ला करताय. आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आधीची आहे. आपण सर्वांनी शिवाजी आढळराव पाटलांच्या या विजयी चौकाराची भूमिका आपल्या खात्यावर घेतली पाहिजे. कशासाठी? तर शिवाजी आढळराव पाटील यांना थांबवण्यासाठी आता देव पाण्यात ठेवले. कोणी? विरोधकांनी.
आणि का ठेवले पाहिजे? त्यांना असं वाटतं की आता हा सुवर्ण अक्षरांनी चौकार बसणार आहे. कारण का पुणे जिल्ह्यामध्ये चौकार मानणारा कुठला पहिला खासदार असेल तो शिवाजी आढळराव. म्हणून त्यांना दसका त्यांना भीती आहे. त्यांच्या शरीराला कंप फुटलेला आणि म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. या चांगल्या व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा आपण दिल्लीमध्ये पाठवलं पाहिजे. त्यांना माहिती जर आज चौकार बसणार आहे बसणार हलकरी की तिथे उद्याच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्यावर म्हणजे भारतीय जनता पार्टी बरोबर आपल्या आणि आमच्या युतीमध्ये आमच्या वाट्याला किमान 4 आणि 5 तरी केंद्रीय मंत्री आणि मग शिरोळ लोकसभेचे मंत्री कोण होणार? तुम्ही होणार. त्या तालुक्याचे आमदार नावाला शरद सोडले आमदार झाले कोण? तुम्ही झाले. काय सुभाषराव कोण झाला आमदार? जनता आमदार होत असे, जनता खासदार होत असे, जनता मंत्री होत असे. 48 खासदारामध्ये जनतेचा खासदार म्हणून ज्याची उंची आहे त्या उद्याच्या मंत्र्याचं नाव शिरोळ लोकसभेचे शिवाजी आढळराव पाटील. आणि म्हणून वाटतात ते जाऊ द्या लोक दोघं गप्पा मारतात. कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय तुम्हाला गप्पा सांगतो. रामशेठ माझ्या डोक्यात आणि लग्नाची बायको झाली त्याची म्हणजे लक्षात करून आणि थोड्या दिवसात त्याला काय वाटलं मला होतो आणि शरद मला काय इच्छा बरोबर तर काय करतात काय मला असं वाटतं लग्न करावं. अरे म्हटलं फार वाईट आहे 2 बायका थोडी आहे का अशी मला वाटतं आपण ते लग्न करावं. नाही म्हटलं आता ते मी लोकांना घेतले आता मला लग्न करायचंच आहे. अरे म्हटलं नको करू बाबा एक बरी आपली तुझ्या 2 मुलांचा संसार करते कष्ट करते घाम करते काम करते तू आला तू कसा लागला ते ऐकून घेते. हे संस्कार शिवाय हे ऐकायला ही माझ्या भाड्यात नवीन का सांगतो मी तू दुसऱ्या लग्नाच्या बाहेर पडू नको. नाही म्हटलं आता आता म्हटलं ते ठरवलंय भाई आमचं ठरलंय त्याच्याकडे ठरलं. मी त्याला म्हटलं बाबा हे तुला धोका आहे. त्या म्हणला मी सक्षम म्हटलं बघ भगवान त्यांचं लग्न केलं मोहतार लावलं लग्न केलं म्हणजे तसं आपला आता इकडून तेवढं मोहतार लावून गेला. दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यानंतर ती जी मुलगी होती ती शरण राहिलेली शरण वाढलेली रोजचा सकाळचा नाश्ता जेवण करायची सुद्धा मुश्किल कारण कधी स्वयंपाकच केला नाही. त्याला 8 दिवस बरं वाटलं 8 दिवसानंतर 8 दिवस त्याला सहन केला तिला. सुरुवातीच्या गावाचे 9 दिवस गेले. पहिल्याने मला घटना गाडी किती म्हटलं म्हणजे कधी चेहऱ्यावर केली नाही म्हटलं तर ते थोडी फसवणूक नाही म्हणजे पहिलीच मध्ये होती ती स्वयंपाकच करत नाही. बरं काय मला लागलं याच्यासाठी मला काय स्वयंपाक करायला आवडत होती. आपलं काय ठरलं होतं आपलं असं ठरलं होतं का तुम्ही माझे लाड करणार आणि मी तुमच्यावर प्रयत्न केला तुम्ही माझ्यावर प्रयत्न केले आणि तुम्ही मला सांभाळणार. माझ्या सकट तुमची जबाबदारी आपल्या सरकार आणि आपलं जेवण तुम्ही बघायचं मी सरकार करणार नाही. आता एक कुणाचं नवीन आणि आकर्षण आता नवीन आणि आकर्षण जे वाईट आहे हे त्याला कळालं. पश्चाताप झाला. मला बायको सोडायची कशी ते म्हटले मला तुझे आदेश ते पाहिजे. आता मला सांगा एवढी वाईट परिस्थिती मी माझ्या मित्राची पाहतोय आज 7-8 वर्ष आधी जगत सुटतच नाही आणि त्याच्या अडचणी तो असं झाला कसा बारीक झाला. आता माझं म्हणणं असंच असं नाही जो आपला खासदार आहे ज्याला आपण पाहिले 15 वर्ष सांभाळले सगळे आपल्याला समजून घेतले ज्यांनी आपल्याला जीव लावलाय ज्यांच्याशी आपलं जमलंय अशा खासदाराला सोडायचं आणि जो टीव्हीवर पाहतोय जो कधी भेटणार नाही ज्यांचा कधी या मतदारसंघात संपर्क नाही अशा ढेकड्या लोकांना तुम्ही जर आकृष्ट झाले म्हणजे मी म्हणत आहे की वाल फडतो सिरियल पाहून काय लोक म्हणतात आणि उद्या तुम्ही मतदान करायला बसले आणि गोविंदासारखं राम नाईकची परिस्थिती आपण पाहिलेली गोरेगावमध्ये काय झालं. पश्चाताप झाला.
आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारसंघ हा 10 वर्ष गोरेगावचा पाठीमाग गेला. माझा साधा प्रश्न आपल्याला आहे, जो समोर दिसतोय, जो आपल्याशी वागतोय, ज्यांनी आपल्याला सन्मान दिलाय, जो घराघरामध्ये व्यक्तिमत्व दिलाय, हे असे खासदार आपल्याला अतिशय महत्वाचे, त्यांना जपलं पाहिजे. आणि भूल बोलायच्या पाठीमागे न जाता आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायला पाहिजे. कारण ही देशाची निवडणूक आहे, ही शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. आणि ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट त्या ठिकाणी निर्णय घेताना कुणाचं तरी ऐकून स्वतःचं मत काय, तर स्वतःचं मत शिवाजी आढाव पाटील. पण कुणाचं तरी ऐकून जर मत बदललं तर मात्र आपल्याला धोका होऊ शकतो. तो धोका करायचा नसेल तर आपल्याला शिवाजी आढाव पाटल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी आधीच काही न बोलता तुम्हाला एकच सांगेन की आपण सर्वांनी शिवाजी आढाव पाटलांच्या निवडणुकीचा डोळ्यासमोर आरसा ठेवा. राम शेठाने त्यांनी फार जबाबदारी सांगितलं. हडपसर, भोसरी, शिरोळ, खेड, आळंदी हे चारही मतदारसंघ त्यांना अतिशय उंचीच्या प्रभावाचं मतदान करणार आहे. 5वा मतदारसंघ आंबेगाव, ज्या आंबेगाव मतदारसंघाचे उमेदवारच आहे. आणि 6वा जो मतदारसंघ आहे ते किल्ले शिवनेरी आहे. इथे सरपंच आपले सर्व आहेत, सगळ्या ग्रामपंचायतचे. इथले जुन्नर शहराचे नगराध्यक्ष उठले आहेत. शिवसेनेचे नगराध्यक्ष, शिवसेना. बरं, पंचायत समिती सभापती, बरं, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, बरं, इथले आमदार, बरं, इथले खासदार. माझा काय जनता पण शिवसेना. माझा काय पाहिजे, आता मंत्री पाहिजे, केंद्राचे मंत्री पाहिजे. केंद्राचे मंत्री आपण मातोश्रीला भेट देणार आहोत. त्यांना सांगणार की आपण यांना मंत्री करा. आणि हा मतदारसंघ माळशेत पासून तर नाणे घाटापर्यंत मी आपल्याला विश्वास देतो. तिकडे 70 जण बसले, नाना तुम्ही तिकडून, आणि संभाजीराजे, दिलीपराव आहे, ही आपली मंडळी कुठे शरदाबला आणि आमचे राहतात. कसं का तुमचं आमचं ठरलं. तुम्ही तिकडून चढाई करायची आणि हे इकडून चढाई करणार. तपशाही RPI तयार झाली आपली. तुम्ही तिकडून आणि हे मंडळी इकडून. मी सुपरवायझर करणार. मला माहिती आहे सगळे मातब्बर हुशारा माती पक्की आहे, सगळे जाणत्या. अशा पद्धतीचा करारी जबाब द्या की जुन्नरच्या असलेल्या मातीतला भगवा दिल्लीच्या तख्तावर उंचीवर नेण्याचं काम किल्ले शिवनेरी करत आहे. ही किल्ले शिवनेरी आहे. या किल्ले शिवनेरीला बदल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून या सगळ्या भूमिकेशी संलग्न होऊन उपनेते आदरणीय बांगुडे साहेबांना मला विश्वास द्यायचा आहे. आपण मातोश्रीचे हात, पाय, कान, नाना आपण सदैव मातोश्रीला. शिरूर लोकसभा सज्ज झाली आहे. शिरूर लोकसभा सज्ज झाली आहे. कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. आणि आमच्यावर दिलेली जबाबदारी साई तालुक्यातून आम्ही संपूर्ण सगळ्या लोकांनी ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये 48 खासदारामध्ये शिरूर लोकसभेची खासदारकी शिवसेनेची सगळ्यात उंचीवर राहील. हा शब्द मातोश्रीला आजचा सर्व घ्या, एवढा विश्वास तुम्हाला देतो. आम्ही काही बोलत नाही. आणि शिवाजी आढाव पाटलांना आपण जास्तीत जास्त मताधिक्य निवडण्याच्या 29 तारखेला विजयी करा, अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो.